याच्यापासून काहीतरी बनव ना. चला बनवते. सगळ्यात आधी शेंगा कट करून घेऊ. या मापच्या मी शेंगा कट करून घेणार आहे. आता याच्या शिरा काढून शिजायला टाकू. शिरा काढलेल्या शेंगा आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि मगच शिजायला टाकू. आता याला 10 मिनिटं शिजून घेऊया. आता या बटाट्याची साल काढून चिरून घेऊया. आता बटाट्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे. हे पण शिजायला टाकायचंय, त्याच्यामुळे मोठे केले तरी चालतात. स्वच्छ धुवून घेऊया आणि मग शिजायला टाकू. मी आता ज्यामध्ये शेंगा उकडू घातले त्याच मध्ये बटाटे पण उकडू घालणार आहे. वाटण तयार करण्यासाठी पहिल्यांदा खिसलेलं खोबरं भाजून घेऊया. खोबरं मी बिना तेलाचं भाजून घेणार. खोबरं भाजून झालेलं आता एका प्लेट मध्ये काढूया. खोबरं भाजून झाल्यानंतर लगेचच कांदा भाजून घेऊया. 2-3 मिनिटं असं परतून घेऊ. नंतर मग तेल टाकून परतूया. आता थोडंसं तेल टाकून अजून भाजून घेऊया. कांदा भाजून झालेला आहे. आता गार झाली की वाटण तयार करू. सर्वात आधी भाजलेलं खोबरं टाकून घेऊया. कट करून घेतलेलं टोमॅटो, अद्रक लसूण, भाजलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, तेल टाकून घेऊया. तेल तापलेलं आहे. आता यामध्ये वाटण टाकून भाजून घेऊया. तीन चमचे काळे तिखट टाकून घेऊया. आता याला थोडंसं भाजून घेऊया. आता थोडंसं पाणी टाकून मसाला चांगला शिजवून घेऊया. मसाला शिजून झालाय. आता यामध्ये उकडलेले शेंगा आणि बटाटे टाकून घेऊ. आता थोडंसं पाणी ओतून घेऊया. लय पातळ करायची नाही आपल्याला भाजी. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता याला बारीक गॅस करून 5 मिनिटं उकळी आणून देऊया.